हाती घेऊन पुष्पमाळा हाती घेऊन पुष्पमाळा टाकून संतांचा गळा गुरुचे पूजन करूया मिळून संतांचे पूजन करूया मिळून हाती घेऊन पुष्पमाळा टाकूया संतांच्या गळा गुरुचे पूजन करूया मिळून बाबांचे पूजन करूया मिळून हाती घेऊन पुष्पमाळा घासून चंदन लावून माता घासून चंदन लावून माता महाराजांच्या पूजनासाठी पुढे यायचं आहे। तसेच महाराजांच्या मातोश्री सुगंधताई आणि या तिडीवाडीच्या डुकरीताई याही या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं एक माता भगिनीने पूजन संपन्न करायचं आहे। आणि जे तालुक्यातनं काही आघोर शिरसगाव या ठिकाणी काही भक्तगण आलेले आहेत त्यांचंही पूजन हंसराज भाऊ जाधव यांनी करायचं आहे। जे आघोरचे भक्त मंडळ आहे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या पुढे एक प्रतिनिधी कोणीतरी येऊन पूजन स्वीकारायचे। आनंद रे सांगो सद्गुरुराय किती आनंद रे सांगो सद्गुरुराय किती आनंद रे सांगो सद्गुरुराय किती आनंद रे सांगो सद्गुरुराय तुझ्या नामाचे रे वाहे दुर्गा तुझ्या नामाचे रे वाहे दुर्गा भाग्य उजळले पावन केले बंदा सांगो सद्गुरुराय किती आनंद रे सांगो सद्गुरुराय सांगो सद्गुरुराय किती आनंद रे सांगो सद्गुरुराय आघोरकरांचं जे पूजन आहे आपण शेवटच्या सत्रामध्ये घेऊ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओं शान्तिगिरे नमो नमः। ओं नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजनम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय बजरंगबली की जय पिनाकेश्वर भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय। निष्काम कर्मयोगी शिवावतारी जगद्गुरु बाबाजींच्या चरणी कोटी कोटी वंदन। त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी विश्व शांतिदूत समाज रत्न जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन। उपस्थित इथल्या सर्व देवी देवतांचं सूक्ष्म सानिध्य या ठिकाणी आहे। महादेवाला वंदन, या भूमातेला वंदन, इथल्या हनुमंतरायाला वंदन, ग्रामदेवतेला वंदन
आणि उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, सर्व माझे गुरुबंधू, बंधू भगिनी, भाऊ, सर्व जे आहेत, लहान मुलं आहेत, ते सर्वांना जय बाबाजी. स्वरांजलीलाही अभिवादन करूया, कारण सुंदर मनोरंजन या ठिकाणी भक्तिगीतांच्या माध्यमातून ही स्वरांजली या ठिकाणी करते. तिथपर्यंत मला ऐकू येत होतं तिचे गाणे, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आहे. टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया. पर्वकाल आहे महाशिवरात्रीचा, त्यानिमित्त सप्ताह इथं आहे. आज त्याचा 3रा दिवस आहे. भगवान शंकराच्या प्रती आपलं प्रेम वाढावं हा उद्देश या सप्त्याचा आहे. हा भोलेनाथ बाबाजींच्या रूपाने आपल्याला प्राप्त झाला आणि त्या भोलेनाथांनी जेव्हा अवतार धारण करायचंय तेव्हा तो तालुका जो निवडला तो म्हणजे वैजापूर, आणि त्या तालुक्याचे आपण सगळे रत्न आहात. म्हणून तुमचं टाळ्या वाजून अभिनंदन करूया की भगवान भोलेनाथांनी ही भूमी निवडली. भगवान शिवाचा अवतार जगद्गुरु जनार्दन स्वामी दहेगाव येथे याच तालुक्यामध्ये जन्माला आलेले, आणि किती मोठं भाग्य या तालुक्याचं आहे की साक्षात भगवान शंकर यांनी ही भूमी निवडली. आणि तुमचं किती मोठं भाग्य म्हणावं की त्या भूमीमध्ये तुम्ही सुद्धा राहता आणि तुम्ही जन्माला आलेले आहात. तर अशाच जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने एक साधारण व्यक्तीला आज तुमच्या पुढे बोलण्याची संधी प्राप्त झाली, हे माझं मी सौभाग्य समजतो. कारण बाबाजी येड्या गवाड्याकडून बरंच काही करून घेत असतात, साधे साधे लोकांकडून ते बरेच मोठे मोठे कामं करून घेत असतात. करेल ते काय नोहे महाराज असं त्यांचे कीर्ती आहे. मुक्याला बोलायला लावतील, वेड्याला बुद्धिमान बनवतील, अशी कीर्ती जनार्दन स्वामींची आणि शांतिगिरी बाबांची आहे. आणि असंच आज आपल्यासमोर मला काही मिनिटं बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो मी. आणि माझे जे अनुभव आहेत, मी काही फार मोठा प्रवचनकार किंवा काही मार्गदर्शन करण्यासारखी माझी लायकी आहे की नाही मला नाही सांगता येणार, परंतु मला जे अनुभव आलेले आहेत या बाबाजी परंपरेमध्ये, 29 वर्षापासून मी बाबाजींचा शिष्य आहे. आणि त्या 29 वर्षामध्ये मला अनेक अनुभव बाबाजींच्या कृपेने प्राप्त झालेले आहेत. आणि कधी विचार सुद्धा केला नव्हता की या संत परंपरेत मी राहीन. आम्ही तर कदाचित फॉरेनमध्ये एखादा हम दो हमारे दो मध्ये मग्न झालून अमेरिकेत राहिलो असतो आज कदाचित, परंतु देवाच्या मनात काय आलं, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे झाले ना, अशी परिस्थिती आमच्याही जीवनात घडली. आणि बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे जसं जसं आम्ही त्यांचं ऐकत गेलो तसं तसं आज इथं आपल्यासमोर बसलेलो आहे. पंढरीनाथ भगवंताच्या चरणी आज 2 महिन्यापासून मी सेवा करतोय. आणि बाबाजींच्या कृपेने त्या ठिकाणी एक सुंदर आश्रम आहे. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आलं पाहिजे, कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे श्री क्षेत्र पंढरपूर. आणि बाबाजींचंच रूप आहे ते, पण सगळ्या देवा हे अनेक वेगवेगळे रूप जरी असले तरी देव तो एकच आहे बरं का. तर आपण आज जे काही वेळ आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये जनार्दन स्वामींचे काही अनुभव आणि मग विद्यमान बाबाजींचेही काही अनुभव मी आपल्याबरोबर शेअर करेन. आणि तुम्ही काय केलं पाहिजे, लक्षात घ्या, तुम्ही जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे तुम्ही इथून घेऊन जायचंय. फक्त ऐकून किंवा गाणे ऐकून आनंद झाला आणि घरी गेले संपला विषय असं काही होता कामा नये. तुम्ही इथून काहीतरी असं ज्ञान घेऊन गेलं पाहिजे ज्याच्याने तुमच्या जीवनामध्ये सुधारणा होईल, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल, तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल. तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आता सुरुवात आपण आपल्या मनुष्य जन्मापासून करूया की हे मनुष्य जन्म आपल्याला देवाने कशासाठी दिलेला आहे. भागवत हा ग्रंथ जो आहे तो भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे उद्धवाला.
आणि तो बाबाजींचा अत्यंत आवडता ग्रंथ होता बरं का, जनार्दन स्वामींचा. बाबाजी त्याला म्हणायचे की हे माझं काळीज आहे, एकनाथी भागवत. त्या भागवत ग्रंथामध्ये या मनुष्य जन्माचं खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे. मनुष्य जन्म आपल्याला का मिळाला हे पहिले आपण काही मिनिटांमध्ये समजून घेऊया. ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली आहे, देवाने जेव्हा निर्माण केलेली आहे, तर देवाने 84 लाख प्रकारची शरीरं तयार केली. जसे समुद्रामध्ये अनेक प्रकारची शरीरं आहेत, मासे आहेत, मगरी आहेत, सगळे आहेत. आकाशामध्ये उडणारे आहेत, पशु पक्षी वगैरे. तसेच जमिनीवर चालणारे काही प्राणी आहेत, काही 2 पायाचे आहेत, कोणी 4 पायाचे आहेत, कोणी 8 पायाचे आहेत, कोणी असंख्य पायाचे प्राणी आहेत. हे सगळं देवाने निर्माण केलं बरं का. आकाश, वायू, अग्नी, सगळं काही निर्माण झालं आणि सगळे प्राणी सुद्धा निर्माण झाले, सगळे पशुपक्षी निर्माण झाले. आणि देवाने जेव्हा या सर्व सृष्टीकडे पाहिलं तेव्हा देवाला आश्चर्य वाटलं की हे संपूर्ण सृष्टी मी तयार केली, पण या सृष्टीतलं एकही शरीर असं नाहीये जे माझी अनुभूती घेऊ शकते, माझ्या शक्तीची अनुभूती घेऊ शकते. असं एकही शरीर त्याला देवाला दिसलं नाही. म्हणून मग देवाने असं एक शरीर तयार केलं ज्याच्यामध्ये हे वरदान टाकलेलं आहे की ते भगवंताला प्राप्त करू शकतं शरीर. ईश्वर प्राप्ती तो करू शकतो, ईश्वराची अनुभूती घेऊ शकतो. आणि ती शक्ती ज्या शरीरात टाकलेली त्या शरीराचं नाव आहे मनुष्य शरीर, जे तुम्हाला प्राप्त झालेले, मला प्राप्त झालेले. हा अत्यंत दुर्लभ आहे, कारण देवाने याला एक कंडिशन टाकलेली आहे की पुण्य आणि पाप समसमान झाल्याशिवाय तुम्हाला या पृथ्वी तलावर जन्म मिळत नाही. मनुष्य शरीरात पुण्य जास्त असेल तर तुम्ही स्वर्ग लोकामध्ये पुण्य भोगण्यासाठी जाता. पाप जास्त असेल तर नरक लोकामध्ये त्या पापांचं भोगण्यासाठी तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला म्हणजे शरीर नाही बरं का, जीव, आपला जीव जो आहे तो जातो. मग हा जीव स्वर्गात गेला, पुण्य भोगलं त्यांनी, मग परत पुण्य आणि पाप समान झालं, मग परत तो मनुष्य शरीरामध्ये पृथ्वीवर येतो. तर हे करण्यासाठी अनेक जन्म जातात बरं का, खूप अनेक वर्ष आपली गेलेले आहेत. म्हणून याला म्हणलेले दुर्लभो मनुष्य देह देहिनाम क्षणभंगुरा. म्हणून हे शरीर अत्यंत दुर्लभ आहे. आणि या शरीराचा मुख्य उद्देश, मनुष्य शरीराचा मुख्य उद्देश काय आहे? ईश्वर प्राप्ती, ईश्वराची अनुभूती, हे आपला उद्देश आहे. म्हणून याला जनावरासारखं वापरायचं नाहीये आपल्याला. जनावर जे करतात ते आपण केलं तर आपल्यात आणि जनावरांमध्ये काही फरक राहणार नाही. आणि हा मुद्दा प्रकर्षाने आपण आता इथं पहिल्या 2 मिनिटात समजून घेऊया की जनावर काय करतात. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 प्रक्रियांमध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं बरं का. आहार, जेवण करणं, भोजन करणं, निद्रा, झोपणं, भय म्हणजे सुरक्षाची नियोजन करणं, आणि मैथुन म्हणजे प्रजा उत्पादन करणं. या 4 गोष्टींमध्ये सगळे शरीर अडकलेली आहेत. पण माणसाचं शरीर या 4 गोष्टींमध्ये अडकण्यासाठी नाहीये. 5वी एक गोष्ट देवाने दिलेली आहे, त्याचं नाव आहे मोक्ष. मोक्ष प्राप्त करण्यासाठी म्हणजेच ईश्वर प्राप्ती करण्यासाठी हे मनुष्य शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे. मग जर आपण मागच्या अनेक जन्मांमध्ये काही पशु पक्षी प्राण्यांच्या शरीरामध्ये आपण होतो, त्यामुळं आपल्याला आहार, निद्रा, भय, मैथुन याची सवय लागलेली आहे आपल्या मनाला बरं का. मुद्दा समजून घ्या माझा. आहार, निद्रा, भय, मैथुन हे आवडतं का आपल्याला? हा प्रश्न आहे. का आवडतं आपल्याला खायला? का आवडतं आपल्याला झोपायला? आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टी आपल्याला का आवडतात हे पहिले आपल्याला समजलं पाहिजे. का आवडतात? मग सवय लागलेली आहे. अनेक जन्मांमध्ये तेच केलेलं आहे. मागचे करोडो जन्म झालेले आहेत आपली, आणि त्या सर्व जन्मांमध्ये आपण हेच केलेलं आहे. एकदा का त्या मनाला सवय लागली तर ते ह्याही जन्मात ते आपल्याला मन सोबतच आहे बरं का.
मन मरत नाही, हाही सिद्धांत लक्षात ठेवा बरं का. शरीर जाळून टाकलं जातं, पण त्या आतमध्ये असलेलं जे मन आहे ते कधीही मरत नाही. ते मन दुसऱ्या शरीरामध्ये जातंय. म्हणून आपल्या मनामध्ये जे काही दडलेलं आहे ते फक्त या जन्माचं नाहीये. म्हणून 1 वर्षाच्या मुलाला गोड आवडतं, ती आवड त्याला कुठून आली? लहान बाळाला सुद्धा काही गोष्टी आवडतात. जसं जगद्गुरु जनार्दन स्वामींना जन्माला आल्याबरोबर भगवान शंकराचा फोटो आवडायला लागला. 15 वर्षाचा लहान बालक भगवान भोलेनाथाच्या फोटोकडे हात करून हसायला लागला. ही आवड आली कुठून? तर तो जो मन आहे त्या शरीरामध्ये तो फक्त या जन्माचा नाहीये. ते मन करोडो जन्मांचं आहे, लक्षात घ्या. अनेक जन्मांचा संस्कारच. आजच आम्ही गाथा मंदिरात जाऊन आलो देहूला बरं का. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या मूर्तीच्या वर अनेक अवतारांचे मूर्त्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की तुकाराम महाराजांचा जो जन्म आपल्या 17व्या शतकात झाला त्याच्या आधी त्यांचा जन्म नामदेव महाराजांचं रूप होतं बरं का. तुकाराम महाराज हे नामदेव महाराजांचे पुढचे अवतार. नामदेव महाराज हे भगवान श्रीकृष्णाचे शिष्य उद्धवाचे अवतार. उद्धव बरं का, श्रीकृष्ण उद्धव, अर्जुन उद्धव ऐकलं असेल तुम्ही. उद्धव हे अंगद जे भगवान श्रीरामांबरोबर होते त्यांचा अवतार. आणि अंगदच्या आधी भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद हे पुढच्या जन्मामध्ये अंगद झाले, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये ते उद्धव झाले, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये नामदेव महाराज झाले, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तुकाराम महाराज झाले. 5 जन्मांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तुकाराम महाराज अखंड नामस्मरण विठ्ठलाचं करायचे. का करायचे? आवड कुठून आली ती? इतकी आवड की 24 तास विठ्ठल 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 का म्हणत होते ते? मागच्या 4ही जन्मांमध्ये तेच केलेलं आहे त्यांनी, लक्षात घ्या. भक्त प्रल्हादांनी सुद्धा नारायण 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 हेच केलेलं होतं. नामदेव महाराजांनी विठ्ठल 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 हेच केलेलं होतं. अंगदनी सुद्धा राम 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 हेच केलेलं होतं. म्हणजे भगवान विष्णूंचीच भक्ती या 4ही मागच्या जन्मांमध्ये त्यांनी केली होती. म्हणून 5व्या जन्मात सुद्धा त्यांना ती आवड राहिली. हा मुद्दा समजला का? मनाचा स्वभाव समजला आपला. आपलं मन नष्ट होत नाही, शरीर फक्त नष्ट होतं. शरीर जाळलं जातं, पण आपल्या आत असलेलं मन हे पुढच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतं. आणि त्या मनाला ज्या आवडीनिवडी आता आहेत त्याच आवडीनिवडी पुढच्या जन्मात सुद्धा राहणार. म्हणून या जन्मात जर तुम्ही देवाची आवड लावली तर पुढच्या जन्मात ते कामी येईल. या जन्मात जर तुम्ही वाईट गोष्टींची आवड लावली तर पुढच्या जन्मी ते तुम्हाला भोगावं लागेल. हा मुद्दा समजला बरं का. मी काहीतरी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आलेलो आहे बरं का, मनोरंजन करण्यासाठी आलेलो नाही. माझं मी जे शिकलोय ते तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. पण पहिली शिकवण मी देतोय की आपण दुर्लभ अशा मनुष्य शरीरात आलेलो आहोत आणि या मनुष्य शरीराचं मुख्य उद्देश आहे भगवंताच्या शक्तीची अनुभूती घेणं. त्याच्या तुम्हाला दुःख का आवडत नाही? कारण आतमध्ये 100% सुख बसलेलं आहे हृदयामध्ये. आपल्या हृदयामध्ये सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मग तो आतमध्ये बसलेला आहे तर मला का दिसत नाही, मला का अनुभवता येत नाही? तर त्याचंही उत्तर ऐका बरं का. आता आपल्या अंतःकरणामध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा बसलेला आहे, ती शक्ती आहे म्हणून हृदय आपलं चालू आहे. नाही तर ज्या दिवशी तो परमात्मा याच्यातून निघेल बाहेर त्या दिवशी राम नाम बोला ना, राम नाम सत्य है. तुम्हाला घरात सुद्धा ठेवणार नाही बरं का कोणाला. कितीही तुम्ही प्रिय असाल, लाडके असाल, सुंदर असाल, म्हणतील लवकर आटपा घेऊन जा. मग काय निघून गेला आतून? तो परमात्मा. लक्षात घ्या, आपला आत बसलेला जी शक्ती आहे ती निघून गेलेली आहे. मग तो परमात्मा जोपर्यंत आत आहे तोपर्यंतच किंमत आहे तुम्हाला, नाही तर तुमची किंमत 0 आहे, राख आहे, भस्म आहे बरं का. आपण
मग ह्या परमात्म्याची अनुभूती आपल्याला काय येत नाही? कारण आपल्या अंतःकरणामध्ये खूप घाण झालेली आहे. जसं आरशावर धूळ बसलेली असेल, आपला चेहरा दिसेल का? मग आपल्या अंतःकरणामध्ये जी वासनांची धूळ बसलेली आहे, ती वासनांची धूळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तो परमात्मा आपल्याला दिसत नाही, तो परमात्मा आपल्याला अनुभवाला येत नाही, ती शक्ती आपल्याला दिसत नाही. साधी गोष्ट आहे. जसं लोहचुंबक असतो आणि लोखंड असतो, लोखंडाला लोहचुंबकाजवळ नेलं की लगेच आकर्षित होतं ते, बरोबर आहे की नाही? पण त्या लोखंडाला जर चिखल लावलं मुलांनो आणि त्याला लोहचुंबकाजवळ ठेवलं, काय होईल? आकर्षित होईल का ते? नाही. तसंच आपला जीव हा विकारांनी भरलेला आहे, त्याच्यामुळे परमात्मा त्याच्याजवळ दिसत नाही त्याला. गढूळ पाण्यामध्ये जसं सूर्याचं प्रतिबिंब दिसतं का? सूर्य आहे ना आकाशामध्ये, भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते गढूळ असेल तर दिसेल का सूर्य त्याच्यामध्ये? पण तेच पाणी जर स्वच्छ असेल तर दिसेल की नाही? तसं आपल्या हृदयामध्ये परमात्मा कधी दिसेल? जेव्हा आपलं अंतःकरण निर्मळ होईल, चित्त शुद्ध होईल. बरं का, चित्त शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा कधीही तुम्हाला अनुभवाला येणार नाही. कोणत्याही धर्मात जाऊन हेच बोलणार बरं का सगळे, कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही पंथाचे असो, चित्त शुद्धी झाल्याशिवाय तुम्हाला ईश्वराची अनुभूती येणार नाही. ईश्वराची अनुभूती आल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय तुमचा दुःखाचा नाश नाही. तुमचे दुःख संपायचे असतील तर तुम्हाला अंतःकरण निर्मळ करावं लागेल. बरं का, अंतःकरण निर्मळ कसं करायचं याच्यावर पुढे आपण बोलूया.